तर शुक्रवारपासून मुंबईमध्ये प्रचाराचं बिगुल हे फुंकलं जाणार आहे। महायुतीची 3 जानेवारीला पहिली सभा होणार आहे, तर 4 जानेवारीला ठाकरेंचा जाहीरनामा हा समोर येणार आहे। तर हे बिगुल हे वाजलं जाणार आहे। लवकरच प्रचार हा सुरू होईल। सर्व उमेदवारांचे एबी फॉर्म भरून झालेले आहेत। कोण कोण उमेदवार रिंगणामध्ये राहणार या संदर्भात संपूर्ण माहिती समोर आल्यानंतर हे प्रचाराला सुरुवात होणार आहे। शुक्रवारपासून मुंबईत प्रचाराचं बिगुल हे फुंकलं जाईल। मुंबईसोबतच ज्या महानगरपालिकांमध्ये निवडणुका आहेत त्या सर्वच महानगरपालिकांमध्ये जोरदार प्रचार हा सुरू होईल। महायुतीची 3 जानेवारीला पहिली सभा होणार आहे, तर 4 जानेवारीला ठाकरे बंधूंचा जाहीरनामा हा प्रसिद्ध होईल। तर कधी काय होणार त्याचा तपशील पाहूया। महायुतीची पहिली सभा 3 जानेवारीला मुंबईमध्ये होईल, तर ठाकरे 4 जानेवारीला वचननामा प्रकाशित करतील। अजित पवार महायुतीच्या सभेला नसतील। ठाकरेंच्या वचननाम्याला पवारांची उपस्थिती ही अनिश्चित असणार आहे। भाजप आणि शिवसेनेचे नेते सभेला संबोधित करतील। ठाकरेंचा वचननामा आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या संकल्पनेतून तयार केला जातोय। यावेळेला महायुतीचा महापौर आणि महापालिकेत मुंबईकरांची खरी सेवा करायची आहे, यासाठी संवादाचा चर्चा विमर्श यासाठी मी कालपासून सातत्याने सगळ्यांना भेटतोय। 4 तारखेला पहिलं वचननाम्याचं उद्घाटन प्रकाशन होईल। त्याच्यावरती दोन्ही बाजूंनी जवळजवळ शेवट हात फिरवण्याचं काम सुरू आहे, आज संपेल। त्यानंतर माननीय उद्धव ठाकरे आणि सन्माननीय राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा मुंबईसह MMRA रिजनमध्ये होतील। तर प्रचाराचा अधिक तपशील पाहूयात। महायुतीची पहिली सभा 3 जानेवारीला होईल, तर ठाकरे बंधूंचा वचननामा हा 4 जानेवारीला प्रकाशित केला जाईल। महायुतीमध्ये अजित पवार हे सभेला नसतील, तर ठाकरे बंधूंच्या वचननाम्याच्या वेळेस शरद पवारांची उपस्थिती ही अनिश्चित आहे। सभेत भाजपा आणि शिवसेनेचे नेते हे असणार आहेत, तर ठाकरे बंधूंचा वचननामा आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या संकल्पनेतून